नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत हलवाई स्टाईल गाजर हलवा आणि त्याबरोबर मिल्क पावडर वापरून ताजा मावा घरच्या घरी कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने ही या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। हा गाजर हलवा अगदी हलवाई स्टाईल तयार होतो। आता हिवाळा चालू झाला आहे तेव्हा गाजरे अगदी मुबलक प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। तेव्हा तुम्ही मी इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अचूक प्रमाणात गाजर हलवा बनवू शकता। तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करून सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा, लाईक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हापर्यंत पोचेल। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया। आता आपण हलवाई स्टाईल गाजर हलवा बनवण्यासाठी साहित्य पाहूया। इथे मी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून किसून घेतली आहेत। त्यानंतर आपण इथे अर्धा लिटर दूध घेतले आहे। हे दूध गाईचे आहे। 1 चमचा वेलची पूड, 4 ते 5 चमचे तूप, अर्धी वाटी साखर, काजू बदाम आवश्यकतेनुसार आणि अर्धी वाटी मिल्क पावडर। प्रथम आपण मावा बनवणार आहोत। त्यासाठी एका गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे। त्यामध्ये जे आपण अर्धा लिटर दूध घेतले होते त्यातील साधारणतः पाव लिटर दूध कढईत घालायचे आहे। दूध व्यवस्थित गरम झाले पाहिजे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि दूध सतत ढवळत राहायचे आहे, नाहीतर तळाशी लागण्याची शक्यता असते। साधारणतः 1 ते 2 मिनिटे दूध व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घालून दूध व्यवस्थित एकजीव करायचे आहे। आता गॅसची फ्लेम मंद करायची आहे। अशा प्रकारे गरम दुधात मिल्क पावडर घातल्यामुळे ती व्यवस्थित एकजीव होते। आता मिल्क पावडर व दूध सतत ढवळत एकजीव करायचे आहे। त्यामुळे मिल्क पावडरच्या गुठळ्याही होणार नाहीत आणि आपला मावा अगदी दाणेदार होईल। साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर आपण पाहू शकता दूध थोडेसे आटले आहे। अजून आपल्याला हे दूध आटवायचे आहे। तत्पूर्वी दूध तळाशी लागू नये म्हणून त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचे आहे आणि पुन्हा सतत एकजीव करून घ्यायचे आहे। साधारणतः 2 मिनिटांनंतर आपण पाहू शकता दूध आटले आहे। अजून आपल्याला हे दूध अगदी गोळा होईस्तोवर आटवून घ्यायचे आहे। आपण पाहू शकता मावा पूर्णपणे तयार झाला आहे व परफेक्ट गोळा तयार झाला आहे। तो आता आपण एका वाटीत काढून घेऊया। अशा प्रकारे अगदी ताजा मावा घरच्या घरी तयार झाला आहे। हा मावा तुम्ही पेढे, बर्फी, कोणतीही मिठाई व गोड पदार्थात वापरू शकता। काही मिनिटातच तयार होतो। अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी दाणेदार असा ताजा मावा बनवू शकता। आपण माव्याचे टेक्स्चर पाहू शकता। अगदी हलवाई स्टाईल घरच्या घरी तयार होते। तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता। हा मावा आपण गाजर हलव्यात वापरणार आहोत। आता आपण गाजर हलवा बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी गॅसवर एक भांडे गरम करत ठेवले आहे। त्यामध्ये 1 चमचा तूप घालून तूप थोडेसे वितळल्यावर किसलेले गाजर घालून व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आणि गाजराचा रंग बदलेस्तोवर म्हणजे साधारणतः 1 ते 2 मिनिटे परतून घ्यायचे आहे। आपण पाहू शकता गाजराचा रंग बदलला आहे। ह्या स्टेजमध्ये दूध घालून मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून गाजर व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। दूध घातल्यावर चमचा भांड्यातच ठेवावा, म्हणजे जे आपण दूध गाजर शिजण्यास घातले आहे ते झाकण ठेवल्यामुळे उतू जाणार नाही। आता गाजर व्यवस्थित शिजेस्तोवर आपण दुसऱ्या गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे। कढई थोडीशी गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा तूप घालून तूप थोडेसे गरम करून घ्यायचे आहे। तूप गरम झाल्यावर त्यामध्ये काजू बदामाचे तुकडे घालून त्याचा रंग बदलेस्तोवर भाजून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे। साधारणतः अर्ध्या मिनिटानंतर आपण पाहू शकता काजू व बदामाचे तुकडे अगदी खमंग भाजून तयार झाले आहेत। ते आता आपण एका वाटीत काढून घेऊया व उरलेले तूप आपण गाजर व दुधाच्या मिश्रणात घालायचे आहे। साधारणतः 10 मिनिटांनंतर दूध पूर्णपणे गाजरात एकजीव झाले आहे व गाजरही शिजले आहे। या स्टेजमध्ये आपण अर्धी वाटी
साखर गाजरामध्ये घालणार आहोत आणि पुन्हा एकजीव करून घेणार आहोत. साखर विरघळल्यामुळे मिश्रण पातळ होईल. पुन्हा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाकण ठेवायचे आहे आणि एक वाफ येऊ द्यायची आहे. आपण पाहू शकता साखर पूर्णपणे गाजरात एकजीव झाली आहे. आता ह्या स्टेजमध्ये आपण 1 चमचा वेलची पूड घालणार आहोत आणि पुन्हा हे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत. साधारणतः 1 मिनिटानंतर गाजरातील पाण्याचा अंश पूर्णपणे गेल्यावर आपण त्यामध्ये जो मावा बनवला होता तो आता ह्या गाजराच्या मिश्रणात घालणार आहोत आणि व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. मावा पूर्णपणे मिक्स झाल्यावर आपण तळून घेतलेले काजू व बदामाचे तुकडे ह्या गाजर हलव्यात घालणार आहोत. मी थोडेसे आता घालणार आहे आणि राहिलेले मी गार्निशिंगसाठी वापरणार आहे. सर्व जिन्नस एकजीव झाल्यावर पुन्हा झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे. आपण पाहू शकता आपला परफेक्ट दाणेदार हलवाई स्टाईल असा गाजर हलवा तयार झाला आहे. तो आता आपण सर्व करूया. तुम्ही अशाच प्रकारे गाजर हलवा बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. इथे मी जे प्रमाण दिले आहे ते अगदी योग्य आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसह. धन्यवाद.